फाउंडेशन मार्फत वीर व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। लाईट हाऊस फाउंडेशन मार्फत वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची आपण इथे मुलाखत घेत आहोत। या कार्यक्रमामध्ये आपल्या समोर सामान्य दिसणारे तरी सुद्धा असामान्य कार्य करणारे असे व्यक्तिमत्व आपल्या समोर इथे बसलेले आहे। ते म्हणजे श्री नानासाहेब मारुती शिंदे सर। प्रथम सर मी तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करते। सर या कार्यक्रमामध्ये तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे। पहिला मी तुम्हाला तुमचं शिक्षण आणि बालपण कुठे झाले याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा। तसं पाहायला गेलं तर माझी जन्मभूमी भोसगाव तालुका चिखोली जिल्हा बेळगाव। मात्र काही कारणास्तव पहिला लॉकडाऊन पडला त्यावेळी माझी मुलं शिक्षणावर होती आणि माझे काम पण MIDCला होतं, ते पण बंद पडलं, मुलांचं शिक्षण पण बंद पडलं। त्यामुळे मी काय केलं सांगा, 5 वर्षाच्या पूर्वी पहिल्या लॉकडाऊनला निपाणीमध्ये येऊन स्थानिक झालो। ते आज काय निपाणीमध्ये आणि तसं बालपण बघायला गेला तर माझे वडील शिक्षक होते आणि माझी आई हौसाबाई, वडील मारुती, अगदी माझी आई गृहिणी होती, वडील माझे शिक्षक होते, ज्याच्याने रिटायर झाले। आज आई वडील दोघे एक्सपायर झालेले आहे। मात्र मला एक सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली माझ्या आई आणि वडिलांच्याकडून मिळाली। मी बालपणापासूनच माझ्या रक्तामध्ये सामाजिक कार्याची एक चढाओढ किंवा एक आवड आहे आणि आज तागायत मी त्या सामाजिक कार्याशी अगदी म्हणजे बांधिलकी आहे। मॅम 2010 साली भोसगावामध्ये ज्यावेळी मी होतो, माझ्या गावामध्ये मनतुंगी महाराज आणि शांतीसागरजी महाराज यांची ती कर्मभूमी आहे। तिथं माझी पत्नी सौभाग्यवती सुवर्णा शिंदे या 2010 साली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या आणि 5 वर्ष 2010 ते 2015 ग्रामपंचायत उपाध्यक्षपद सांभाळलं आणि त्या उपाध्यक्ष पदातून मॅडम तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की अत्यंत म्हणजे तळागाळातील माणसांच्या पर्यंत आम्ही आमचं काम पोहोचवलं। मग त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं घरकुलची योजना असेल किंवा एक आपली महिला वगैरे विधवा असेल त्यांना पेन्शनची योजना असेल किंवा एखाद्या महिलेवर अन्याय झाला असेल तर पोलीस स्टेशनमध्ये जाणं असेल किंवा गोरगरीब मुलांच्यासाठी काही शाळेसाठी याच्यासाठी म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणाने आणि निस्वार्थीपणाने आम्ही सामाजिक काम करण्याचं माझी पत्नी आणि मी केलेलं आहे आणि आज निपाणी गावामध्ये देखील तेच आम्ही आपण नियोजित लावले आहे। खूप छान सर, तुमचं हे समाजकार्य खरंच उल्लेखनीय आहे। ह्या समाजकार्याची जी आवड निर्माण झाली ती कुणामुळे? म्हणजे आवड असं म्हणण्यासारखं काही नाही की पूर्वीपासूनच म्हणजे कसं आता समजा आम्ही भोसगावामध्ये होतो त्यावेळी गल्लीतील एखादा व्यक्ती एक्सपायर झाला, मरण पावला तर सर्वात पहिला तिथं पोचणारा व्यक्ती कोण असतं तर हा नाना। तिथे जाणं, त्यांना काय पाहिजे आहे, काय असेल हे ते सगळे व्यवस्था करणे, माझ्या मित्रांना सांगणं, कार्यकर्त्यांना सांगणं आणि जेणेकरून एखाद्या प्रेत असेल त्या प्रेताची व्यवस्थित विल्हेवाट लावणं। समजा एखाद्या व्यक्तीला अत्यंत म्हणजे पेशंट रूपी आहे त्याला दवाखान्यात नेणं, त्याची व्यवस्था करणं, अशा पद्धतीने सगळी जी काही सामाजिक कामं आहेत ती कामं आम्ही वरच्यावर अगदी मनात स्वखर्चानं निस्वार्थीपणाने आजपर्यंत मॅडम करतात। समाजकार्य करत असताना तुम्ही आर्थिक मदतही करता का? हो, आर्थिक मदत म्हणजे कसं मी मुळातच सर्वसामान्य कार्यकर्ता, तरी आता समजा मॅडम एखाद्या एक 4-5 कार्यकर्ते असतील आणि त्यांना एखाद्या एका ऑफिस लेवलचं, तालुका लेवलला, जिल्हा लेवलला ती गरीब माणसं असतात, त्यांना एखाद्या पेन्शनची योजना किंवा घरकुलची योजना त्यांच्या खिशामध्ये पैसे नसतात, त्यावेळी मी काय करतो माझ्या खिशातून पदरमोड करून त्या गरीब लोकांना माझे पदरचे पदरमोड करून त्यांना गाडी खर्च घालून तिथं जाऊन मात्र काम हे 100% राष्ट्र त्या ऑफिसकडून करून घेतात। अशा पद्धतीचं मी काम करत आलोय आणि याच्या पाठीमागं माझी पत्नी सौभाग्यवती सुवर्णा शिंदेचं देखील अगदी मोलाचं सहकार्य। खूप छान सर, म्हणजे तुम्ही दोघंही त्या कार्यामध्ये कार्यरत आहात आणि अगदी स्वखुशीने हे काम करता। जसं तुम्ही मगाशी सांगितलं तुम्हाला तुमची 2 मुलं आहेत, त्यांना सुद्धा अशीच आवड आहे का समाजकार्य? अत्यंत माझ्यापेक्षाही जास्त तुम्हाला सांगायचं म्हणजे मॅम मी म्हणजे कसं आहे एक सर्वसामान्य मी कार्यकर्ता आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे आणि विशेष म्हणजे आपण जे काम करतो त्याला आपण लक्ष्मी समजावं। मी एक लेबरचं काम करतो तरीही माझ्या रक्तामध्ये सामाजिक कार्याची आवड आहे मॅडम। त्यामुळे
मला मी काय काम करतो हे सांगण्यास लाज वाटत नाही लक्षात ठेवा. कारण का आपण जे काय काम करतो आपण जर हमाली करत असलो तरी ती माझी लक्ष्मी आहे असं समजून जर ते काम केलं तर आपल्या जीवनात सोनं सुटेल. आणि म्हणून मी एक सर्वसामान्य लेबर कार्यकर्ता असून देखील आज तुम्हाला मॅडम लाईट हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही माझी मुलाखत घेताना अभिमानाने सांगतो की मी एक लेबर असून मॅडम माझा पहिला मोठा मुलगा बीई सिव्हिल इंजिनियर या पदावर आज पहिला मोठा मुलगा पोहोचलेला आहे. दुसरा मुलगा माझा मॅडम अभिमानाने तुमच्या लाईट हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की दुसरा मुलगा माझा डिप्लोमा सिव्हिल इंजिनियरची हायवेची आज परीक्षा देते. खूप छान सर, खूप छान. म्हणजे तुम्ही जे आता हे समाजकार्य करत आहे तसं तुम्ही तुमच्या मुलांनाही खूप हो आणि त्यांना पण मी सांगितलेलं आहे मॅडम माझ्यानंतर मी जे काही सामाजिक थोडंसं मी किंवा सुवर्ण माझी पत्नी जे काही काम करताय आमच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या नंतर तुम्ही देखील कुणी गरीब मुलगा असू दे किंवा कुणी असू दे काही कोणाला घरकुलची अडचण असेल किंवा एखाद्या पेन्शनची अडचण असेल किंवा कोणाला एक पोलीस स्टेशनचे प्रॉब्लेम असतील किंवा शाळेची काही अडचण असेल किंवा एखाद्या मुलग्याला स्कॉलरशिपची प्रॉब्लेम असेल तर तुम्ही घराघरा दोघं जण आहात. माझ्या नंतर तुम्ही दोघं सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून एक कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही गोरगरीब माणसांना अडचण येता कामा नये तुम्हाला आवाज दिले की तुम्ही जाऊन त्यांची सर्व कामं पटापट करावं असं मी त्यांना आदेश देऊन सोडलोय. खूप छान सर, असंच कार्य तुमचं पुढे जात जावं. अजून एक पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की आजची पिढी आता जसं तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना घडण केलेलं आहे चांगल्या पद्धतीने त्यांना संस्कार दिलेला आहे. आजची जी नवीन जी आपली युवा पिढी आहे ती आता कशी कार्य करायला पाहिजे किंवा त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता मॅम तुम्ही हा फारच मोठा कठीण प्रश्न विचारला आहे. थोडं उत्तर देणं कठीण आहे. तरी पण कसं आहे आजची युवा पिढी मॅडम संपूर्ण युवा पिढी काय झाले मोबाईलमध्ये संपूर्ण त्यांना कळून म्हणजे कळत नाही की बाबा मोबाईल हा फायद्याचा आहे. कुठलीही गोष्ट चांगलीच असते वाईट नसते पण जेवढ्या पुरतं तेवढं वापरावं हे ह्या आजच्या युवा पिढीला कळलं झाले. त्यामुळे मी युवा पिढीला म्हणजे संदेश देणार नाही. मी काही तेवढा मोठा माणूस नाही आहे सर्वसामान्य कार्य. तरी पण मित्रांनो युवा मित्रांनो तुम्ही एक काम करा मोबाईल वापरा मात्र मोबाईलचा वापर जेमतेम करा आणि चांगल्या गोष्टीसाठी करा. आणि खास करून माझी तुम्हा सर्वांना युवा मित्रांना विनंती आहे की अभ्यासासाठी खास करून तुम्ही त्या मोबाईलचा वापर करा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जे काही शिक्षण देत आहे तुम्हाला जे काही एज्युकेशन देत आहे मोबाईलचा वापर केवळ पिक्चरसाठी युट्यूबसाठी किंवा गेमसाठी किंवा कशासाठी करू नका. युवा मित्रांनो तुम्ही मोबाईलचा वापर तुमच्या लॉंग लाईफ म्हणजे स्टडीसाठी करा एवढी विनंती करतो. हेच माझ्या युवकांना एक सांगणं. असं वाटतंय का तुम्हाला मोबाईलमुळे बेरोजगार वाढत आहे? म्हणजे मोबाईलमुळे बेरोजगार वाढते असं कसं आहे माहितीये का मोबाईलचा वापर जेमतेम करावा. मोबाईल कसा आहे सांगा बघू. मोबाईल एक माध्यम झाले आहे आणि लक्षात मोबाईल वापरणं जेवढं म्हणजे जेमतेम वापरावं ही माझी वैयक्तिक माझी इच्छा. आता बेरोजगारीचा प्रश्न म्हटला तर आता कसं आहे सांगा बघू. आता BA MA करून BCom करून मुलं फिरत आहेत मात्र काय आहे त्याला म्हणजे एक सरकारी माध्यम असतं किंवा राजकीय माध्यम असतं जी लोक त्यांच्याकडे मुलांच्याकडे लक्ष देऊन त्यांना जेणेकरून रोजीरोटी देण्याचा प्रयत्न करावा असं तुमच्या लाईट हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून त्या सर्वांना मी म्हणजे राजकीय लोक असतील किंवा सरकार असेल किंवा कुणी वरिष्ठ लोक असतील त्यांना मी विनंती करतो की जेणेकरून आमच्या राज्यातला आमच्या देशातला की बेरोजगारीचा प्रश्न मिटावा. कारण का MA BA MA PhD झालेली मुलं डिग्र्या घेऊन खिशात फिरत आहे पण परिस्थिती नाजूक असते त्यामुळे त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे हे जे काही राजकीय लोक असतात यांनी एक असं एक माध्यम ठेवून त्या मुलांना रोजगाराची संधी द्यावं असं मला सांगा. खूप छान सल्ला दिला तुम्ही. आता जे तुम्ही समाजकार्य करत आहात तर याच्यामध्ये तुमच्या म्हणजे आता तुमचं जे शिक्षण म्हणताय तुमचे वडील शिक्षक होते तर त्याची प्रेरणा घेऊन तुमची मुलं पण आता शिक्षण घेत आहेत. असं काही आहे की काही मुलांचं म्हणजे परिस्थिती पण तशी नाही आहे पण त्याची करण्याची खूप तळमळ आहे तर त्या मुलांसाठी तुम्ही कशा पद्धतीनं मदत करू शकाल किंवा जर तुम्हाला संधी आली तर तुम्ही निश्चित त्यांना मदत कराल का? आता खरोखरच तुम्ही जिव्हाळी आणण्यासारखं प्रश्न विचारत आहात. आणि मी कसं आहे सांगा आज ह्या आमच्या भागामध्ये आम्ही निपाणीमध्ये राहतो
हा निपाणी भाग म्हणजे सीमा भाग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की लोकांना म्हणजे नोकरी रोजीरोटीचे कसं आपण सीमा भाग आहे. कर्नाटकमध्ये आपण राहतो, मात्र महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो तर आमच्यामध्ये आमची जी काय डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये कर्नाटक सरकारचा शिक्का असतो. त्यामुळे महाराष्ट्र काय विचार माझ्या तुम्ही कर्नाटक मग आपलं काय होते माहिती आहे का, जेणेकरून आम्ही सर्वांनी प्रयत्न करून अशा बेरोजगार लोकांना आपण म्हणजे नोकरी देण्याचा प्रयत्न करावा असं म्हणजे जे काय आता मगाशी बोलल्याप्रमाणे जे राजकीय पुढारी असतील किंवा सीमा भागातील जे काही लीडर असतील त्यांना मी विनंती करतो एक माध्यम त्यांनी ठरवावं आणि अशा लोकांना त्यांनी सांगितलं. तुमच्या बरोबरच अशा कार्यामध्ये तुम्ही तुमच्या सहकार्याची मित्रमंडळी असणार तर त्यांना घेऊन हे कार्य तुम्ही सुद्धा करू शकाल. हो हो हा तेच ठीक आहे. तर अजून एक प्रश्न विचारायचा होता. आता बऱ्याच समाजकार्यामध्ये तुम्ही अगदी हिरिरीने भाग घेतलेला आहे, खूप जणांना तुम्ही मदत केलेला आहे. असा एक क्षण आहे की तुम्हाला असं एक क्षण आहे की त्या व्यक्तीला खरंच खूप मदतीची गरज होती आणि तुम्ही ते त्यांचं मदत जी आहे ती करून त्यांना समाधान दिलेलं आहे, म्हणजे तुमच्या मदतीची खूप त्यांना गरज होती आणि ती गरज पूर्ण झाली, असा एक किस्सा आहे. किस्सा म्हणण्यापेक्षा मॅडम तुम्ही अत्यंत जिव्हारी लागण्यासारखे प्रश्न आणि अत्यंत मोलाचे प्रश्न विचारतात आणि माझ्या हृदयातील एक गोष्ट आज माझ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येत आहेत. मॅडम मी 10 वर्षाच्या पूर्वी बर्ड्स कॅरियर म्हणून एक चिकोलीला संस्था होती आणि त्या संस्थेचं हेड ऑफिस गोकाकला होतं मॅम. आणि त्या संस्थेचं काम काय असेल तर HIV बाधित जे काही रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपण सेवा करावी. मी म्हणून हा प्रश्न तुम्ही मला विचारला त्यामुळे मी सांगत आहे. HIV बाधित जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपण सेवा करावं, त्यासाठी ती बर्ड्स कॅरियर संस्था होती चिकोलीला हेड ऑफिस गोकाकला होतं. त्यामध्ये मी कामाला होतो. माझ्यासह माझे मित्र एक 20-25 मित्र होते. आम्ही काम करत होतो. आम्हाला मानधन पण देत होते संस्थेमार्फत एक 12-13 हजार रुपये मानधन देत होतो. पण त्यांची एक विनंती होती ऑफिसची आमच्या की जेणेकरून जे HIV बाधित महिला असतील किंवा मुलं असतील किंवा युवक असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचावं आणि त्यांना जी काय अडचण आहे जी काही समस्या आहे ते तुम्ही जाणून घ्यावं आणि आमच्या ऑफिसची संपर्क करावं. तर मॅडम तुम्हाला खरोखर सांगतो माझ्या हृदयातून मी नाव सांगणार नाही कारण का पेशंटचं नाव सांगायचं असं आम्हाला हे आहे. निपाणीमधीलच एक पेशंट मुलगी होती 21 वर्षाची मुलगी होती मॅम आणि तिचं मॅरेज झालं होतं आणि मुलगीचं काहीही चूक नव्हतं. पण तिचा मिस्टर काही अनापानानं तो HIV बाधित झाला होता आणि त्याचं संसर्ग ह्या मुलगीला लागलेलं होतं. आणि मला कुठली होती सांगा भोज अकोल गळतगाव निपाणी अशी 5-6 गावं होती आणि त्यामध्ये मी अत्यंत चाणाक्षपणानं ते पेशंट गुंतवत होतो. आमच्या पाठीमागे बॅग असणार आणि ती बॅग म्हणजे बर्ड्स कॅरियर असं एक त्याच्यावर लिहिलेलं असणार आणि शोधत त्या गल्लीमध्ये गेलो. नाव सांगत नाही मॅडम, कुठे नाव विचारू नका पेशंटचे. तिथे गेलो मला म्हणजे एक मित्र माझा सांगितला की तिथं जावा आणि ते मुलगी यंगस्टर आहे आणि असं पाहत आहे. मी गेलो संपूर्ण माहिती काढलो. ती मुलगी थोडस हे झाली घाबरली आणि कसं मी म्हटलं दीदी माझ्यापेक्षा फार दीदी घाबरू नको, मी तुझ्या पाठीमागे देवदूता सारखा असतो. माझी बर्ड संस्था आहे तुझ्या पाठीशी लावतो आणि तुला ह्यातून बरे करतो. मॅम हा प्रश्न विचारला त्यामुळे ती मुलगी आज तुम्हाला सांगायचं कालांतराने तिचा तो पहिला मित्र एक्सपायर झाला. आज तुम्हाला सांगायचं मुलगी पूर्ण HIV म्हणजे बाधित झालेली होती, पूर्ण बाहेर आलेली आणि आज ती मला भाऊ म्हणते. म्हणजे मिस्टरला घेऊन 2 मुलं होऊन भूमिका करते. अशा पद्धतीने मी सामाजिक काम केलेलं आहे. असं तुमच्या राईट हाऊस फाउंडेशनच्या वतीने मला आशीर्वाद मिळून दे. मी असं सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर. खूप छान सर. म्हणजे एखाद्या मुलगीला जीवदान दिला तुम्ही. हो एवढी HIV बाधित असताना सुद्धा तुम्ही ते वेळेत पोहोचून तिला जे उपचार केला. मॅम काय होते माहितीये का HIV किंवा एड्स ह्याच्यातला संपर्क म्हणजे ह्याच्यातला फरकच जनतेला कळत नाही, पब्लिकला कळत नाही, घाबरून जातात ते. HIV वेगळं. HIV म्हणजे काय सांगा ह्युमन इम्युनोव्हायरस प्रथम अवस्था आणि एड्स वेगळे हे दुसरी अवस्था. ही लोक काय करतात सांगा त्याचं एक वेगळंच हे करतात. मग आम्हाला कसं आहे सांगा आम्हाला ऑफिसमध्ये आमचे सर सांगितले HIV वेगळं एड्स वेगळं त्याच्यातून तुम्ही प्रबोधन करा आणि लोकांना म्हणजे माहिती द्या. त्यामुळे
म्हणजे बरेचसे आम्ही काम केलेलं आहे, बरेचसे लोकांना त्यातून बाहेर काढलेलं आहे. काही मॅडम लोक आमची बॅग वगैरे काही पाठवून लागलेली, बस गॅरेज म्हटले की थांबून जाणार की बाबा हे कोण लोक, पण आम्ही त्यांना समजावून सांगणार की आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहे, तुमच्या म्हणजे तुमचा एक जीव वाचवण्यासाठी होतो. त्यावेळी आम्हाला सहकार मिळालं आणि बरेचसे लोकांना, बरेचसे पेशंटांना तयार केलं आणि आज मी ठेवून ठेवत आहे. म्हणजे एक सामाजिक कार्य करत असताना हे देखील एक सामाजिक कार्यच आहे. आलं का लक्षात? अशा पद्धतीने आम्ही अजून सुद्धा हे कार्य म्हणजे HIV ग्रस्त बाधितांना तुम्ही प्रबोधन करत आहेत का? म्हणजे ती संस्था काही कारणास्तव थोडीशी म्हणजे व्याकुळ गेली. मात्र मी माझ्या वैयक्तिक मते मला जिथं कळेल, जिथं समजेल तिथं मी जाऊन तशा म्हणजे लोकांच्या संपर्कामध्ये जाऊन मी अगदी गांधी हॉस्पिटल असेल, आमचं तारक हॉस्पिटल असेल किंवा इथे कुठले जे काय माझ्या माहितीप्रमाणे जे बरेचशा ह्याच्यामधून मला माहिती आहे त्यांना तिथे संपर्क करून अगदी फ्री ट्रीटमेंट घ्यायचे काम मॅडम मी आता पण करत आहे, पुढं पण करत आहे. खूप खूप छान सर. तुमचं खरंच समाजकार्य जे आहे ते उल्लेखनीय आहे सर. इतकं समाजकार्य तुम्ही छान पद्धतीने केलं आणि अगदी निस्वार्थपणाने. कधी ह्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ दिसून आलेला नाहीये. त्याचबरोबर तुमच्यासोबत तुमच्या ज्या काही धर्मपत्नी आहेत त्या सुद्धा तुमच्या बरोबर तेवढंच सहकार्य करत आहेत. तर सर आता जे तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून इथेपर्यंत आलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद. मॅम मी म्हणजे माझं एक 15 दिवसाच्या अगोदर आमच्या लाईट हाऊस फाउंडेशनचा कार्यक्रम झाला. हे मुद्दा म्हणून जेणेकरून हा मुद्दा उपस्थित करता येईल की मला असं वाटतं की केवळ निपाणी भागामध्ये किंवा सीमा भागामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये लाईट हाऊस फाउंडेशन सारखी संस्था तयार झाल्या पाहिजे आणि या संस्थेमार्फत गोरगरीब जनतेला एक त्यांचे कार्य पोचलं पाहिजे असे माझी अगदी प्रांजळपणे इच्छा आहे. आणि सरकारने कर्नाटक सरकार असेल किंवा सीमा भागातील सरकार असेल किंवा महाराष्ट्रामधील सरकार असेल लाईट हाऊस फाउंडेशन सारखी संस्था निर्माण करावं आणि असे जे काही सामाजिक आहे आज तुम्हाला मला अभिमान वाटतो मॅम की लाईट हाऊस फाउंडेशन तुमचं एक रक्तदानाचं शिबिर तुम्ही राबवता, झाडे लावण्याचं कार्यक्रम राबवता, गोरगरीब लोकांना शैक्षणिक दृष्ट्या काही अडचण असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हेल्प करता, अशी सर्व सामाजिक काम करता. तर माझी इच्छा आहे मॅडम तुमच्या माध्यमातून की मुख्यमंत्री साहेब असतील किंवा या भागच्या आमदार साहेब असतील यांच्यापर्यंत तुम्ही आम्ही पोहोचून या लाईट हाऊस फाउंडेशनला काय मदत लागेल ते माझ्या परीनं किंवा तुमच्या परीनं आम्ही देण्याचा किंवा तुम्ही देण्याचा प्रयत्न करावा एवढं मी तर तुम्हाला विद्यार्थी सांगतो. आणि माझ्या परीनं जे काही द्यायचं मी एक सामाजिक कार्यकर्ता किंवा एक म्हणजे तुम्ही आता मला बोलवला, माझं एक मुलाखत घेतला, माझी सत्कार केला की मी उद्याच्या उद्या आज तुम्हाला या माध्यमाच्या तुमच्या लाईट हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून सांगतो की उद्याच्या उद्या किंवा 2 दिवसाच्या या भागच्या आमदार जे आहेत त्या आमदार साहेबांना भेटून मी सांगणार की लाईट हाऊस फाउंडेशन या पद्धतीनं सामाजिक कार्य करतं आणि वहिनी साहेब या लाईट हाऊस फाउंडेशनला तुम्ही काहीतरी मदत करा किंवा त्यांना जोर द्या, बळ द्या असं सांगतो. आणि लाईट हाऊस फाउंडेशन तर्फे 21 वर्षाची मुलगी जी कॅन्सरग्रस्त आहे, आता सध्याच आमच्या लाईट हाऊस फाउंडेशन तर्फे 10 ते 12,000 तिला मदत मिळवून दिलेली आहे. अशीच मदत तुम्ही जे समाजकार्य करत आहेत तर अशा ज्या पीडित लोकांसाठी तुम्ही काय करू शकता? मॅम खरोखरच तुम्ही 10-12,000 ही रक्कम जरी काही लोकांना कमी वाटत असेल तर ती 10-12,000 ची रक्कम या लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीने जी अनमोल रक्कम आहे आणि ती तुम्ही पहिला ती गोळा करून त्या आधीच्या मुलीला दिला त्याबद्दल तुमच्या सर्व लाईट हाऊस फाउंडेशनच्या सर्व कंपनीला पहिला मी धन्यवाद माझ्या हृदयातून देतो. आणि माझ्या परीनं जी काही मदत द्यायची आहे त्या मुलीला मिळवून मी उद्याच्या उद्या किंवा 2 दिवसामध्ये मी त्या भागच्या आमच्या आमदार साहेब आहेत त्या आमदार साहेबांना जाऊन अगदी विनंती करून सांगून जितकी जास्तीत जास्त मदत होईल मॅडम तेवढी मी करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी हे तुम्हाला शब्द देतो. आणि तुम्ही हे जे काही काम करताय मॅडम हे काम म्हणजे अत्यंत मोलाचं काम आहे. विचार करण्याची गोष्ट आहे एक लाईट हाऊस फाउंडेशन सारखी एक संस्था इतक्या बलाढ्य टोकाला जाऊन पोचते आणि आधीसारख्या भागात जाऊन एका लहानशा मुलगीला 21-22 वर्षाच्या मुलगीला कॅन्सर झालेला आहे आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून प्रयत्न करून
10-12 हजार निधी देतात, तर इथले निप्पाणी भागातील असतील, सीमा भागातील असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांच्या माध्यमातून किती मोठी निधी गोळा होईल हे मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि त्यामुळं मी माझ्या परीनं 2 दिवसामध्ये या भागच्या आमच्या लाडक्या नेत्या आमदार वेणीसाहेब केले साहेबांना जाऊन ही आधीच्या मुलगीची सर्व करून कारण त्यांच्या कानावर तुमच्या लाईट हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून घालून अगदी भरघोस निधी देण्याचा मी प्रयत्न करेन.